सर्व प्रकारचे पदार्थ मुलांना खाता यावेत ह्यासाठी विविध पोतांच्या म्हणजेच टेक्स्चर्सच्या पदार्थांची मुलांना सवय असणं महत्वाचं. यासाठी मुलांच्या स्पर्श ज्ञानाचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. मुलांना हातांनी अनेक वेगवेगळे पदार्थ हाताळू देणे, अगदी उदाहरणार्थ शेंगदाण्याचे साली सोलू देणे, असे खेळ मुलांसोबत करता येतात. हाताने पाचही बोटाने असे असे करते दाणे असे. स्वयंपाकघरातील विविध उपकरणांचा वापर केल्यामुळे मुलांचे मोटर स्किल्स म्हणजे शारीरिक हालचाली आधारित मेंदू विकास विकसित तर होतोच. ह्याशिवाय स्वयंपाकात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने मुलांची खाण्याविषयीची ओढ आणि उत्सुकता आणखीन वाढते. बघा मस्त आवाज येतो. टन 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 टन. स्वतःच्या हाताने भाजके तीळ कुटताना लक्षपूर्वक पाहिल्यावर किती वेळाने पूड होते हा सगळा विचार करत असताना ह्याचा लाडू तयार कसा होणार ह्याच्याविषयी उत्सुकता वाढते आणि मुलांची स्वतःच खलबत्ता बनण्याची कल्पनाशक्ती सुद्धा फुलवून येते. काही अवघड कामं मुलांच्या प्रत्यक्ष हाती दिली नाहीत तरी त्याचं बारकाईने निरीक्षण मात्र मुलं मनापासून करतात. कशाचा असेल बरं तो खलबत्ता? लाकडाचा? कशाचा असेल? लोखंड. कशाचा आहे तो? लोखंडाचा. मग लोखंडाचा आवाज कसा येतो वाजला की? कसा आवाज येतो? बारीक झाल्यावर बघा काही दाणा दाखवतात तुम्हाला कसा त्याचा कूट झाला. झाले बारीक? खूप छान बारीक झाले. आता हे बारीक झालेल्या याच्यामध्ये ही पूर्ण तीळ टाकायची आहे. घ्या. एरवी एका जागी स्वस्थ न बसणारी मुलं अशा प्रकारे काम बघत असताना मात्र मन लावून शांत बसून बारकाईने निरीक्षण करताना दिसतात. पूर्ण एकजीव कुटायचा आहे. तुम्ही हा तुझं ना मागे. हे काय टाकलं ताईंनी बघा बरं याच्यामध्ये काय टाकलं? काय टाकलं? ही प्रक्रिया घडत असताना आता कुठला पदार्थ होणार आहे ही उत्सुकता आपल्याला वाटते की नाही, तसंच मुलांचंही होतं आणि त्यांची खाण्याची इच्छा जागी होते. त्याच्यामध्ये तीळ, गूळ, शेंगदाणा सगळं भाजलेलं. शेंगदाणे काय केले होते गॅसवर? भाजले होते. नंतर काय भाजली? काय भाजली? तीळ भाजली. काय भाजली? तीळ भाजली. नंतर आपण काय त्याचं काय केले सगळे शेंगदाण्याचे? त्याची साल काढली की नाही? आणि त्याची पावडर केली, कूट करून टाकला आणि तीळ पण कुटले की नाही? पदार्थाचं साहित्य आणि कृती यांची उजळणी केल्यानं मुलांचा भाषा विकास आणि विश्लेषणात्मक मांडणी यांची पायाभरणी होते. थोडस हातावरती आणि मग आपल्या पाचही बोटांनी असं असं गोल गोल. लाडवाच्या सारणाचा स्पर्श आणि लाडू वळताना होणारी स्नायूंची हालचाल अनुभवत स्वतःच्या हाताने लाडू वळल्याचा आनंद काही वेगळाच. बघा मी कसं मुलांच्या संवेदनांना प्रोत्साहित करत मुलांच्या सहभागानं पौष्टिक खाऊ बनवणं हा प्रतिसादात्मक आहाराचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकतो.